विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या प्रकारचं जे लेटर आहे ते फॉर्मल लेटर आहे. दिलेल्या पोस्टरच्या सहाय्याने आपल्याला फॉर्मल लेटर तयार करायचे. आपण एकदा प्रश्न वाचून घेऊया. लुक ॲट द पोस्टर. राईट अ लेटर टू द चेअरमॅन ऑफ बर्ड कन्झर्वेशन क्लब थँकिंग हिम फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स. म्हणजे या पोस्टरच्या आधाराने आपल्याला लेटर चेअरमॅन ऑफ बर्ड कन्झर्वेशन क्लब कोल्हापूर यांना लिहायचं आहे. कशासाठी लिहायचंय? थँकिंग हिम फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स. म्हणजे पक्ष्यांना वाचवल्यासाठी त्यांनी जो अवेअरनेस निर्माण केला, जागरूकता निर्माण केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत. यूज द पॉइंट्स गिवन इन द पोस्टर. आणि या पोस्टरमध्ये दिलेल्या पॉइंट्सचा आपल्याला आपल्या मेन बॉडीमध्ये उपयोग करायचा आहे. चला तर मग आपण फॉर्मल लेटर पाहूया. या लेटरमध्ये आपल्याला इमॅजिन यू आर सो अँड सो असं दिलेलं नाहीये, त्यामुळे आपण स्वतःचाच पत्ता, सेंडर्स ॲड्रेस इथे लिहिणार आहोत. बघा, मी पत्ता काय लिहिला? ABC, गणेश अळी, चिखलपाखाडी, मुरुड जंजिरा, डिस्ट्रिक्ट रायगड, पिन 402403. त्यानंतर एक ओळ सोडून डेट टाकलेली आहे 31 मार्च 2024. आता इथे मात्र नंतर आपल्या फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला रिसिव्हर्स ॲड्रेस लिहिणं महत्वाचं आहे, म्हणजे ज्याला तुमचं पत्र पोहोचणार आहे त्या व्यक्तीला. आता इथे तो ॲड्रेस आपण टू लिहून लिहिणार आहोत. आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे द चेअरमॅन ऑफ बर्ड कन्झर्वेशन. रिसिव्हर्स ॲड्रेस काय झाला? टू चेअरमॅन ऑफ बर्ड कन्झर्वेशन क्लब कोल्हापूर. त्यानंतर एक ओळ सोडून आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे आणि सब्जेक्ट आपल्या दिलेल्या क्वेश्चनमध्ये जशाला तसा दिलेला आहे. फक्त मी थँकिंगच्या ठिकाणी थँक्स लिहिले. थँक्स फॉर क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट सेव्हिंग बर्ड्स. पक्ष्यांना वाचवण्यासाठी जो जागरूकता निर्माण केली त्याबद्दल आभार मानणे असा आपल्याला विषय लिहायचा आहे. रिस्पेक्टेड सर. आता मेन बॉडी बघा कशी लिहिली आहे. आय एम स्टुडंट ऑफ 9th स्टँडर्ड. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. I came across your poster issue in the public interest by Bird Conservation Club कोल्हापूर. म्हणजे पक्षी संवर्धन क्लब कोल्हापूर कडून जो जनहितार्थ वर्तमानपत्रामध्ये जे पोस्टर दिलेलं आहे त्या पोस्टर मी पाहिलं. इट इज टायटल ॲज सेव्ह बर्ड्स सेव्ह नेचर. त्या पोस्टरचं टायटल काय होतं? शीर्षक काय होतं? पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा. आय एम सो एक्सायटेड आफ्टर रीडिंग युअर पोस्टर. आणि तुमचं पोस्टर वाचल्यानंतर मी खूप एक्सायटेड आहे. इट इज युअर ग्रेट वर्क दॅट यू हॅव क्रिएटेड अवेअरनेस ऑन करंट प्रॉब्लेम्स ऑन बर्ड्स. म्हणजे हे तुमचं खूप मोठं काम आहे की तुम्ही काय केलेलं आहे तर आता जो नुकताच जो अडचण आहे किंवा समस्या आहे पक्ष्यांना वाचवण्यासाठी त्यामध्ये तुम्ही जागरूकता निर्माण केलेली आहे. यू हॅव क्रिएटेड अट्रॅक्टिव्ह पोस्टर अँड रिटन इन अट्रॅक्टिव्ह मॅनर. तुम्ही पक्षी वाचवा याच्यासाठी छान असं अट्रॅक्टिव्ह पोस्टर तयार केलेलं आहे अट्रॅक्टिव्ह मॅनरनी. इट इज सो गुड वर्क दॅट आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय डीप ग्रॅटिट्यूड फॉर युअर सिन्सिअर वर्क. म्हणजे हे जे वर्क आहे, हे जे तुम्ही काम केलेलं आहे, जे पोस्टर तयार केलेलं आहे ते एवढं छान आहे की मी माझी कृतज्ञता शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही. युअर वर्क इज रिअली प्रेझवर्दी. म्हणजे स्तुती करण्यासारखं तुमचं काम आहे. थँक्स अ लॉट फॉर युअर नोटेबल वर्क. उल्लेखनीय कामाबद्दल तुमचे खूप खूप आभार. इन पोस्टर यू हॅव रिटन दॅट बर्ड्स आर नेचर्स ग्रेट गिफ्ट टू ह्युमन बिंग्स. पोस्टरमध्ये काय दिलेलं आहे तर पक्षी हे आपल्याला निसर्गाने दिलेली मोठी भेट आहेत मानवांसाठी. यू ॲडवाइज टू ऑल ह्युमन्स टू बिल्ड इको फ्रेंडली हाऊसेस अँड प्रोटेक्ट हिल्स अँड वॉटर सोर्सेस फॉर बर्ड्स. त्यामध्ये तुम्ही सल्ला सुद्धा दिलेला आहे मानवाला की तुम्ही इको फ्रेंडली घर पक्ष्यांसाठी बांधवा आणि
वॉटर सोर्सेस म्हणजे पाण्याचे जे स्रोत आहेत किंवा टेकड्या ज्या आहेत त्या काय केल्या पाहिजेत, आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. आय टोटली ॲग्री विथ यू, आणि मी सुद्धा तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आय एम ऑल्सो सो इम्प्रेस बाय युअर अवेअरनेस वर्क दॅट आय विल लाईक टू वर्क विथ यू. म्हणजे तुम्ही जो अवेअरनेस या कामामध्ये किंवा पक्ष्यांना वाचवण्यामध्ये जो तुम्ही निर्माण केलाय त्यासाठी मी खूप प्रभावित झालेली आहे, आणि म्हणून आय विल लाईक टू वर्क विथ यू, तुमच्यासोबत मला काम करायला आवडेल. आय अश्युअर यू दॅट आय शॅल डू द बेस्ट टू सेव्ह बर्ड्स इन माय लोकॅलिटी. मी तुम्हाला खात्री देते की मी माझ्या लोकॅलिटीमध्ये पक्ष्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. प्लांट लोकल ट्रीज. लोकल ट्रीज म्हणजे बाबूळ, नीम, मँगो या झाडांचं प्लांटेशन मी माझ्या लोकॅलिटीमध्ये करेल. क्लीन वॉटर बॉडीज रेग्युलरली, ज्या वॉटर बॉडीज आहेत त्या स्वच्छ ठेवीन. मोर ओव्हर, त्यापेक्षाही अधिक आय विल क्रिएट अवेअरनेस इन द पीपल इन माय लोकॅलिटी. मी माझ्या भागामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पक्ष्यांना वाचवण्यासाठी जागरूकता निर्माण करेल. आय नो द फॅक्ट दॅट नो बर्ड्स नो ब्युटी. आणि मला सत्य माहिती आहे की जर पक्षी नसतील तर निसर्गाला सौंदर्य सुद्धा राहणार नाही. विल यू प्लीज कंटिन्यू युअर अवेअरनेस प्रोग्राम नेक्स्ट इयर ऑल्सो. तुम्ही कृपया करून तुमचा हा जो कार्यक्रम आहे जागरूकता निर्माण करण्यासाठी, पक्ष्यांना वाचवण्यासाठी, तो पुढच्या वर्षी सुद्धा चालू ठेवणार आहात का? थँकिंग यू. तुमचे खूप खूप आभार. युअर्स फेथफुली ABC. अशा प्रकारे मी इथे मेन बॉडी तयार केलेली आहे. जनरली विद्यार्थ्यांनो पहिला जो पॅरेग्राफ असतो त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन करायचं असतं. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही स्वतःचे थोडेसे पॉइंट्स ऍड करून पोस्टरमध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते पॉइंट्स इथे तुम्ही पॅरेग्राफमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे मी इथे मेन बॉडी तयार केलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी सोपे सोपे वाक्य तयार करून मेन बॉडी लिहू शकता. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मल लेटर पाहिलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये फॉर्मल लेटर पाहिलेलं आहे. तुम्हाला हे दोन्ही लेटर कसे वाटले याबद्दल कॉमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.